नमस्कार मित्रांनो, कोड दिशा या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टमच्या काही एसक्यूएल क्वेरीज पाहूया. तर पहिली क्वेरी आहे 2015 नंतर पब्लिश झालेली बुक्स शोधा. आपल्याला बुक्स या टेबलमधून अशा बुक्स पाहिजेत ज्या 2015 नंतर पब्लिश झालेल्या आहेत. म्हणजे यामध्ये 2015 हे साल येणार नाही. 2016, 2017, 2018 आणि त्यापुढील सर्व वर्ष येतील. तर एसक्यूएल क्वेरी आपण पाहूया. एसक्यूएल क्वेरी मध्ये सिलेक्ट कोणता कॉलम हवा आहे यासाठी आपण वापरतो. तर आपल्याला टायटल या कॉलमचे डिटेल्स बघायचे आहेत. तर आपण टायटल कॉलम लिहिलं आहे आणि कुठल्या टेबल मधून पाहायचं आहे तर त्याच्यासाठी फ्रॉम हा कीवर्ड यूज केला जातो आणि फ्रॉम नंतर कुठला टेबल तर बुक्स हा टेबल आहे आणि वेअर कंडिशन लावण्यासाठी यूज केलं जातं. पब्लिश्ड इयर म्हणजे बुक पब्लिश झालेल्याचा इयर हे कॉलमचं नाव आहे जे आपण टेबल मध्ये दिलं होतं. 2015च्या नंतर म्हणजे 2015 पेक्षा मोठे म्हणून इथे ग्रेटर दॅन हे साइन वापरलेलं आहे. तर ग्रेटर दॅन म्हणजे मोठं आणि इक्वल म्हणजे 2015च फक्त येणार. ही क्वेरी आपण का वापरतो तर लेटेस्ट बुक शोधण्यासाठी या क्वेरीचा वापर केला जाऊ शकतो किंवा मग रिसेंट डेटा तुम्हाला जर फिल्टर करायचं असेल तर देखील आपण या क्वेरीचा वापर करू शकतो. तर रिअल लाईफ मध्ये लायब्ररीमध्ये नवीन बुक्स जर लायब्ररियनला पाहायचे असतील किंवा कोणा टीचर्सना पाहायचे असतील तर आपण या क्वेरीचा वापर करू शकतो. तर आता आउटपुट मध्ये फक्त आपल्याला टायटल हाच कॉलम दिसणार आहे आणि 2015च्या पुढची सगळी वर्ष म्हणजे 2016, 17 असे सगळे वर्ष येणार. 2015 येणार नाही आणि 2015च्या आधीची वर्ष याच्यात येणार नाही. तर आता आपण पाहूया इंटरव्ह्यूवर काय पाहणार. तुम्ही ग्रेटर दॅन हे ऑपरेटर तुम्ही योग्य वापर करता की नाही. जर तुम्ही ग्रेटर दॅन इक्वल टू केलं तर त्याच्यामध्ये 2015 हे देखील वर्ष येईल. तर आता व्हेरिएशन काय करू शकतो. जर समजा तुम्हाला कोणी सांगितलं की 2018च्या पुढची वर्ष हवी आहे तर 2015च्या जागी तुम्ही 2018 लिहाल किंवा 2020 आणि 2020च्या नंतरचे बुक पाहायचे असतील तर ग्रेटर दॅन इक्वल टू हे ऑपरेटर येऊ शकतं. तुमच्यासाठी प्रश्न असा आहे, तुम्ही 2000च्या आधीची पब्लिश झालेली बुक्स शोधू शकता का या क्वेरी नंतर. नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्स